हे बघा असं कट करायचं आहे आपल्याला। कट करून झालेलं आहे। आता तुम्हाला दाखवते बघा। हे बघा अशा प्रकारचा आपण पनीर पराठा बनवलेला आहे। आता याच्यासोबत आपण चटणी घ्यायची आणि शेजवान चटणी घ्यायची। नमस्कार, आज सगळ्यांना आज आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही बटाट्याचे पराठे बनवतोय। माझ्या पोरांची इच्छा होती, मम्मी आलूचे पराठे बनव, बटाट्याचे पराठे बनव। ते गेले काल बाहेर खायला, तर खूपच महाग होतं। एकटे खाऊन घरी आले, मम्मी म्हणे बनव। आज म्हटलं ब्लॉगच बनवून टाकू। तर बघा मी आज काय काय घेतलेले बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी। चांगले अर्धा 1 किलो असे बटाटे घेतले होते। त्याचं बघा मी असं करून ठेवलेलं आहे मिश्रण बटाट्याचं। परत कांदे घेतले, चार कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे साईजचे। पनीर घेतलेलं आहे। परत अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि असे लसूणचे पाकळ्या घेतलेल्या आहे। बघा असा कढीपत्ता घेतलेला आहे। इकडे चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे आणि इकडे टमाटे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचे आज आम्ही बटाट्याचे पराठे बनवणार आहोत। तर आमच्या ब्लॉग मध्ये काही चुकी असेल तर बघा, आणि वेगवेगळ्या प्रकारची वस्तू बनवणार आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवतोय, तर नक्की बघा। तो चला, हे बघा असं बटाट्याचं करून घेतलेलं आहे मी। आता काय करायचं, आपल्याला कांदे बारीक करून घ्यायचे। माझ्याकडे बघा असं भांड आहे, त्याच्यामध्ये मी कांदे आता बारीक करून घेते। लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आम्ही बटाट्याचे पराठे बनवतोय। तर कसे बनतात बघा, आपल्या घरच्या घरी सगळे फॅमिली खाऊ शकते। बाहेर गेलो तर आपण मार्केटला 50-60 रुपयाचा, 60-70 रुपयाचा एकच भेटतो साधा, तो पण पनीरवाला 100ला 150ला भेटतो। आपण आज पनीरचे पराठे कसे बनतात ते बघा। नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बारीक असे कांदे कापून घ्यायचे आपल्याला सगळे, आणि मग त्याला क्रश करून बारीक करायचे। हे बघा म्हणजे भरपूर एवढे कांदे घेतलेले आहेत मी असे। कांद्यांची टेस्ट एकदम छान येते, त्याच्यामुळे असे जास्त कांदा घातलेला, आणि पोरांना पण आवडतो। असे पोरं कांदे घात नाही, ऊन वगैरे लागतं ना, कच्चा कांदा नाही खात, म्हणून मग ते भाजी वगैरे तसं टाकलेला कांदा टेस्ट पण येते आणि आवडीने खातात पण लेकरं। हे बघा सगळे कांदे मी असे कापून घेतलेले आहेत जाड जाड, आणि आता याच्यामध्ये बारीक होतील ते। परत टमाटे आपण पण बारीक कापायचे, टमाटे एकदम बारीक कापायचे, कांदे पण एकदम बारीक कापायचे, कोथिंबीर बारीक कापलेली आहे। हे बघा असे जाड कांदे कापून घेतलेले मी। आता आपण त्याला वरून झाकण लावायचंय असं। आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सगळेजण सपोर्ट करा। बटाट्याचे पराठे कसे बनतात ते बघू आपण। हे बघा इथे बारीक होत आहे। हे बघा कांदा बारीक झालेला आहे आपला। आता टमाटे बारीक कापून घ्यायचे आपल्याला। कांदा बारीक झालेला आहे, बटाटे पण आपले बारीक झालेले आहेत। आता आपण अद्रकला बारीक बारीक काप करून घ्यायचे अद्रकचे। काप केलेच छान लागतं, पेस्टचं काय एवढे टेस्ट नाही, पण एखादी आपण खाता खाता एखादी तुकडा तोंडात आला तर छान येतो। म्हणजे बारीक काप करून घ्यायचे, अद्रकचे बारीक काप करून घ्यायचे, लसणाचे बारीक काप करून घ्यायचे, आता कढीपत्त्याचे पण असे बारीक कापून घ्यायचे कढीपत्ता पण। कसा वाटतो आमचा पराठा नक्की सांगा। सगळेजण पुरं बघा, व्हिडिओला स्किप करू नका, आणि आमच्या चॅनलला सगळेजण सपोर्ट करा। आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवतोय, आणि काही चुकी झाली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा।
हे बघा अशी बारीक कापून घेतलेले आहेत. आता लसूण कापून घे बारीक. बारीक नाही होत म्हणून आपण पाठवर बरोबर बारीक करून घेऊ. मला लागणारे सगळे साहित्य घेतलेले आहे मी बघा. हे बघा आपण लसणाचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. लाईक करा सगळेजण, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आमचा ब्लॉग कसा वाटतो ते पण सांगा. आणि व्हिडिओला कीप करू नका, वरती सरकवू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा बारीक असा टमाटा कापून घ्यायचा आपल्याला पूर्ण. बाहेर मार्केटला गेला तर खूप महाग भेटतं. आपण घरी बनवून सगळी फॅमिली खाऊ शकते आणि उरून पुरून निघतं. आणि घरची टेस्ट तर टेस्ट वेगळी असते. बाहेर हात वगैरे कसे असतात, साफसफाई येते आणि तरी पण आवडीने खातात लोक. म्हणून आपण घरीच बनवून बघायचा कसा वाटतो आपला टमाटा आणि कसे कसे साहित्य घातलेले मी तसं तुम्ही घालून बघा. नक्कीच चविष्ट मस्त लागतो आणि माझ्या पोरांना खूप आवडतो पराठे. मग म्हटलं चल मी आता ब्लॉगच बनवून घेते, त्यांना बनवतो तिथं. बघा अशी टमाटे कापून घेतलेले मस्त बारीक. आता आपण हिरवी मिरची पण कापून घेऊ. हे बघा जी गोल गोलच कट केली याला. हिरवी मिरचीला बारीक असते. हे बघा असं गोल गोल कट करून घेतली बारीक हिरवी मिरची. इकडे अद्रकची काप आहेत. खूप छान अशी टेस्ट येते याची आणि खायला पण इतका चविष्ट असतो. खूपच मस्त चव लागते याची. आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतो आम्ही, तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा मी थोडा गरम मसाला घेतलेला आहे, थोडी चटणी घेतलेली आहे. हे बघा अशी एवढी हळदी पावडर घेतलेली आहे.
थोडा आपण आता वेगळा गरम मसाला घेऊ घरचा. हे बघा आता इकडे अद्रक घेतलेले आहे, कढीपत्ता आहे कट केलेला, कोथिंबीर आहे कट केलेली, टमाटे कट करून घेतलेले आहेत, अद्रक आणि लसूणचे कड्या कट करून घेतलेले आहेत, इकडे मिरची आहे, इकडे कांदे आणि बटाटे मी मिश्रण करून घेतलेले आहे. बघा आता इथे बघा थोडी मिरची घेतलेली, आपण हिरवी मिरची घेतलेली म्हणून थोडं लाल तिखट घेतलेलं आहे, इकडे हळदी पावडर घेतलेलं आहे, इथे दुकानाचा मसाला घेतलेला आहे मार्केटचा, आणि इथं घरचा मसाला घेतलेला आहे. अशा प्रकारचे आपण आता गॅस चालू करू. बघा माझ्याकडे कढई आहे, कढई याच्यावर ठेवते आता. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठे बनवू शकतो. आपण चीज पराठा पण बनवू शकतो, पनीर पराठा पण बनवू शकतो, आणि बटर पराठा पण बनवू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मी आज पनीर पराठा बनवते. याच्यात बघा तेल घालायचं आहे. आपण पहिले आपण मिश्रण तयार करून घेऊ पराठ्याचं. तेल घातल्यानंतर याच्यात थोडंसं जिरं आणि राई घालायची. राई जिरं घातला कच्चा मसाल्याचा पराठा चविष्टाने लागत, म्हणून आपण पहिले मसाला तयार करून घ्यायचा आहे. पराठासाठी आपण काय करतो, कच्चा बटाटे घेतो, कच्चे वस्तू घेतो ना, मग त्याचा एवढं चव नाही लागत. हे बघा असं मिश्रण झालं का आपण आता याच्यात कसा याला चांगलं तळतळ तेलमध्ये चांगलं तळतळ झालं का, हे राई जिरं चांगली फुटली का, मग आपण याच्यात कांदे घालू. हे बघा आता यायला लागलं ना, राई जिरं वरती यायला लागलं बघा, जिरं वरती आलं, राई पण वरती येते. आता याच्यात आपण कांदे घालायचे. थोडा कढीपत्ता पण आहे, मिरची पण घालायची, सगळं लसूण आणि अद्रकच्या कापड्या पण आपण घालायच्या. खूप असा चविष्ट बनतो आपला पराठा. बघा याला चांगला लाल कलर बदलतो, आपण पलटून घ्यायचं. पलटून झालं का असं लाल होऊ द्यायचं याला. असं वाटतं नक्की सांगा, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मी कशा वस्तू घातलेल्या आहेत तसं नक्की एकदा ट्राय करा. मार्केट सारखाच तुमचा पराठा बनेल. चांगल्याला लाल होऊ द्यायचंय आपल्याला. याच्यात असा कढीपत्ता बघा, कढीपत्ता आहे माझ्याकडे, कढीपत्त्याच्या हे घालून घेऊ आपण. चांगला लाल झाला का, नरम पडतो आपला कांदा, नरम पडला की मग आपण दुसरे मसाले टमाटे घालायचे. आपण जर टमाटे पहिले घालून दिलो तर कांदा नरम पडत नाही, आपला कांदा कडकच लागतो मग पराठाला, चांगला शिजल्यासारखा वाटत नाही तो. थोडा नमक घातला का जास्त जल्दी नरम पडतो. बघा आता लालेचा कलर बदललेला आहे बघा, आपल्या कांद्यांचे कलर बदललेला आहे ना. आता आपण याच्यात टमाटे घालायचे. बघा कसा वाटतो पराठा आपला, मसाला पराठाचा. हे बघा याच्यात असे टमाटे घातल्यानंतर आपण मिश्रण एकजीव द्यायचं आहे आपल्याला. बटाटे मस्त अशी बारीक करून घेतलेली मी.
नक्की ट्राय करा एकदा नक्की, आणि व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच आपल्याला कळतं व्हिडिओ काय बनवलेले असणार. हे बघा आता याच्यात आपण मसाले घालायचे. असे मसाले घेतलेले आहेत ना. हळद पावडर घेतलेली आहे, आपला घरचा मसाला घेतलेला आहे, दुकानातला मसाला घेतला मार्केटाचा, आणि मिरची पावडर घेतलेली. आता हे पूर्ण मसाले याच्यात घालायचे. मसाले घातल्यानंतर आपण याच्यात आपलं बटाट्याचं मिश्रण घालायचं. हे बघा चांगलं याला आलटून पलटून घ्यायचं, एक खालवर करून घ्यायचं चांगलं. खूपच भारी टेस्ट आहे त्याची खायला पण, आणि खायला इतका चविष्ट लागतो. खूपच असं मस्त छान लागतो. मार्केटमध्ये पण नाही भेटणार आपल्याला एवढं चविष्ट. आपण पैसे देतो पण नाही एवढं चविष्टही भेटत नाही. आणि हात वगैरे आपले ते त्यांचे मसाला बघूनच चिळस वाटते. बघा काही जर मागितलं पोरांनी, मी मोमोज सुद्धा घरी बनवते. मोमोज वगैरे पोरांनी मागितले का घरी ट्राय करून देते, आणि ब्लॉग वगैरे पण बनवून घेते. मग म्हणजे ते पण होतं आणि हे पण होतं, पोरांचं पण खाणं होतं. हे बघा आपण मसाला डोसा खातो ना बाहेर हॉटेलवर, मसाला डोसाला आपण असंच मिश्रण करून जरी टाकलं तर खूपच छान डोसा येतो आपल्याला. याच्यात अजून बटर वगैरे ते टाकलं का खूप चविष्ट लागतं मसाला डोसाला. चीज वगैरे टाकलं का झालेलं आहे आपलं मिश्रण. बघा बटाट्याचं पराठा बनवायचं ना, त्याचं मिश्रण आपण असं तयार करून घेतलेलं आहे. बघा इतकी छान टेस्ट येते ना याची खूपच, आणि खायला पण खूप चविष्ट असा लागतो तो. हे बघा याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालायचंय. दिसायलाच किती मस्त वाटतंय बघा. आपण चालू ताजं घरी बनवू शकतो, गरम गरम. अजून ते पण त्यांचे मसाले तरी किती वेळचे कट वगैरे केलेले असतात. बघा आता असं भरपूर असे हिरवीगार मसाले कोथिंबीर घालायची आपण याला. आवडला तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच आपल्याला कळतं तर काय काय घातलेलं आहे आणि नाही घातलेलं आहे असं. आणि टेस्ट इतकी छान येते ना याची, स्मेलच खूप अशी मस्त छान येते त्याची. ते मी पलटवते ना त्याच्यावर गॅसवर. हे बघा कढईमध्ये हे बघा झालेलं आहे आपलं आता मिश्रण पराठ्याचं. हे बघा बघू शकता तुम्ही. आवडलं की नाही नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि आवडलं की नाही तसे कमेंट पण करा. हे बघा पराठ्यासाठी मी असं एवढं पीठ घेतलेलं आहे, आपलं गव्हाचं पीठ. हे बघा याच्यात आपण चवीनुसार नमक घालायचंय. हे बघा कणकामध्ये पण नमक घालायचंय, तेव्हा आपला पराठा टेस्ट लागतो. थोडं तेल घालायचंय नरम साठी. आता याला आपण चांगला एकजीव करून घेऊ. असं थोडं थोडं करत पाणी घालायचंय. आपण जास्त जर घातलं तर पातळ होऊन जाईल, म्हणून आपल्याला थोडं थोडं करतच घालायचंय, आणि त्याला चांगलं मिसळायचंय. एकजीव केल्यानंतरच तो पराठा आपला असा खायला पण चव लागतो.
बघा थोडं थोडं करून आणि त्याला चांगलं असं जोर लावून थोडं हे करायचंय, मळायचंय पिठाला. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर तुम्ही पण ट्राय करा. मार्केटला जाण्यापेक्षा आपण घरीच बनवून सगळेजण खाऊ शकतो. हे बघा असं मस्त एकजीव करून घेतलेलं आहे पिठाला. थोडा वेळ आता हे थंड होईस्तोवर गरम गरम मिश्रण आपल्या कणकामध्ये जाणार नाही म्हणून याला थोडंसं फॅन खालून ठेवते मी थंड व्हायला. तोपर्यंत कणिक चहा पण चांगली करून घेऊ. हे बघा असा पिठाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. हे बघा याच्यात थोडं तेल टाकायचं आहे, असं एकजीव करायचं आहे. असं पनीर इथे ठेवलेलं आहे बघा. हे बघा आता 5 मिनिटं याला आपण असं पडू देऊ. तोपर्यंत पनीर किसून घेऊ पराठ्यामध्ये टाकायला. मार्केटवाले एवढं टाकतात आणि किती भाव घेतात आपल्याकडनं, किती पैसे घेतात आणि एकच जण खातं. आपण घरी बनवून सगळेजण खाऊ शकतो. माझ्या पोरांना खूप असे पराठे आवडतात. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवते मी. एकदा पनीरचे, एकदा चीजचे, एकदा बटर लावून घ्या, तूप आपलं गावराचे तूप असतं तूप लावून असे वेगवेगळे प्रकारचे मी पराठे बनवून देते त्यांना. असे पनीरची भाजी वगैरे नाही खात ना ते, मग ते तरी असे पराठेमध्ये सगळं खाऊन घेतात आणि त्यांना चांगलं चविष्ट अन्न पण भेटतं आणि शरीराला पण लागतं. हे बघा पनीर मस्त असं किसून घेतलेलं आहे मी किसणीने. बघा आपण तावा घेऊ. गॅस चालू करायचा आहे, त्याच्यावर आपण तावा ठेवायचा आहे. पोळपाट घ्यायचंय. त्याला चांगलं चोळून घ्यायचं आपल्या हाताने चोळलेल्याने अजून मस्त नरम असं मऊसूर होतं पीठ. हे बघा तुम्ही बघू शकतात. हे बघा चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता आपण याला पिठामध्ये आगोळा असा हे करायचंय. हे बघा असं ना आपण आता मिश्रण हे केलेलं बघा. मस्त बटाट्याचं आलूचं मिश्रण करून घेतलेलं आहे. पनीर पराठा बनवते मी.
खूपच अशी चव अशी छान येते याची मस्त. हे बघा, हे मिश्रण तयार करून घेतलंय, पनीर किसून घेतलेलं आहे, कणिकेचा गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण पराठा तयार करू. असं बारीक लाटून घ्यायचं थोडस. मिश्रण आपलं अजून गरमच आहे. हे बघा, असं याच्यात भरायचं आहे. खूप असं मस्त झालेलं आहे ते. आणि त्याच्यात आपण असा पनीरचा गोळा ठेवायचा आहे. बघा, बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर पण दिसतोय डोळ्याला. बाहेरचं खाऊन आपण आजारी पडू शकतो, तर घरी आपण असं तयार करायचं आहे. बघा, पनीर पराठा. याला मस्त असं जोडून घ्यायचं आहे, खालचा वरचा भाग आपण. हे बघा, आता याला आपण असं हळूहळू लाटायचं आहे. हे बघा, याच्यात आपण पनीर पण भरलेलं आहे. आता याला असं हळूहळू प्रेस करायचंय. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा पनीर पराठा. हे बघा, असं मस्त हळूहळू आपण असं लाटायचं आहे. याला जास्त जोरात लाटलं तर आपण पराठा फाटू शकतो, म्हणून याला हळूहळू प्रेस करायचं आहे. कोणी कोणी चीज पिझ्झा खातो, पनीर पिझ्झा खातो, आपण पनीर पराठा खातोय. बघा, घरचंच अन्न आहे सगळं, बाहेरून काहीच आणलेलं नाहीये. असं कणिक मळून घेतलेली आहे आणि आणखी आवडीने खाता लेकरं. बाहेर तरी मैदाच्या वगैरे वस्तू असतात. हे बघा, हे बघा, आपला तवा असा गरम झालेला आहे. आता याच्यावर आपण हे टाकायचंय. हे बघा, आता आपण याला दोघी बाजूने शेकून घ्यायचंय आणि मग तेल टाकायचंय. इकडे पनीर घेतलेलं होतं, इकडे बटाट्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे, इकडे कणिक घेतलेले नाही तर पराठा बनवून टाकलेला आहे. आता आपण हे बघा, पूर्ण शेकल्यानंतर तेल टाकायचं, नाही तर मग आपल्याला कच्चा कच्चा वाटतो. हे बघा, असा मस्त फुलेल तो. आता खूप असा टेस्ट लागतो ना पराठ्याचा, खूपच असे तोंडातच चव राहून जाते. बाहेरचं तुम्ही खाणं विसरून, घरी जर बनवलं ना तर बाहेरचं विसरूनच जाणार खायचं. बघा, आता शेकले गेला. आपण मस्त त्याला तेल सोडू आजूबाजूने. तुमच्याकडे तेल असलं तेल, तूप असलं तर तूप, नाही तर बटर वगैरे ते पण आपण टाकू शकतो. हे बघा, असं आपण याला हे बघा लाल सर मस्त असं भाजून घेतलेला आहे. क्रिस्पी लागतो असा भाजलेला. असं हा वजन आपल्याला खोलायचं आहे ना. हा बघा, असं आपण प्लेटमध्ये घ्यायचं आहे. बघा, असा मस्त पराठा तयार झालेला आहे आपला. आता आपण हा खोलून बघू. बघा, आपला पनीरचा भाग. आपण हे बघा, असं कट करायचं आहे आपल्याला. कट करून झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते. बघा,
हे बघा, अशा प्रकारचा आपण पनीर पराठा बनवलेला आहे. आता याच्यासोबत आपण चटणी घ्यायची आणि शेजवान चटणी घ्यायची. हा एक मिनिट दाखवते मी. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसा झालाय आमचा पराठा ते नक्की सांगा. आणि हे बघा, बघायचं खूपच टेस्टी छान आलेली याची आणि खूप छान लागतंय असं खायला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण ट्राय करा. आपण घरी सगळे मिळून खाऊ शकतो. याला टोमॅटो सॉस सोबत, शेजवान चटणी सोबत, तुम्ही मेयोनीज सोबत पण खाऊ शकता.